मुंबईला बॉम्ब न उडवण्याची धमकी देणाऱ्याला बोरिवलीमधून अटक. आरोपी सूरज जाधवचा मोबाईल आणि सिम कार्ड जप्त. यापूर्वी देखील सूरजवर अनेक गुन्ह्यांची नोंद. उद्या कोर्टात हजर करणार. जळगावात सोनं चांदीच्या दरामध्ये घसरण. सोनं 700 रुपयांनी कमी होऊन प्रतितोळा 93,300 रुपयांवर. चांदीच्या किमतीत देखील 500 रुपयांची घसरण. एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 45% पगार जमा. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांकडून समाधान व्यक्त. एसटी कर्मचाऱ्यांचा फक्त 56% पगार झाला होता. अमरावती विमानतळाचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते आज उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार. नागपुरातील हिंसाचार घडलेल्या भागामध्ये आज काँग्रेसचा सद्भावना शांती मार्च. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून ताजबागपर्यंत सद्भावना शांती मार्च निघणार. अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारेखान यांचा काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला विरोध. तर प्यारेखान भाजपची भाषा बोलतायत. त्यांना समाजाशी काहीही घेणं देणं नाही. विजय वडेट्टीवार यांची टीका.